दिवाळीच्या फराळामध्ये भाजणीचं टेन्शन न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीनं खुसखुशीत आपण चकली करणार आहोत। हे पहा, याचा ओरिजिनल क्रिस्पी असा आवाज। चला तर पाहूया चकली, तेही गव्हाच्या पिठापासून। मी पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे, साधारण 100 ग्राम इतकी मुगाची डाळ आहे। मुगाची डाळ ज्या वाटीने घेतली त्याच वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ रोज आपण कणिक पोळ्या बनवतो, तेच गव्हाचं पीठ, त्याला चाळून मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही नवीन असाल तरीही याच प्रमाणामध्ये जर तुम्ही चकली बनवली अगदी परफेक्ट बनते। जर तुम्ही मैदा वापरत असाल तर अर्धा किलो मैदा घ्या, म्हणजे साधारण 3 वाटी मैद्याला 1 वाटी किंवा 1 वाटीला थोडीशी कमी, जिचं आता आपण व्हिडिओमध्ये घेतली तेवढी डाळ घेतली तरी चालेल। डाळ अगदी परफेक्ट शिजली आहे। कुकरमध्ये ह्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। कणिक हलकी भिजली आहे म्हणून थोडंसं वरचा जो लेयर आहे तो ओला झाला आहे। याला थंड करायचं आणि थंड करून जी ओली झालेली कणिक पूर्ण बाजूला काढून घ्यायची। याला आता आपण संपूर्ण थंड करून घेऊया। थंड केल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। गरम कणिक वापरू नका। हे पहा, या प्रकारे। आता जर हे कडक झाले असेल तर मिक्सरमध्ये टाका आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, म्हणजे पूर्ण आपल्याला इवन छान कणिक मिळते। थोड्याशा गाठी वगैरे असतील तर तेही संपूर्ण मिक्सरमध्ये दळून निघतात। आता मी थंड करून पूर्ण मिक्सरला वाटून घेतलंय। आता एका ताटामध्ये चाळणी घेऊ आणि पूर्ण चाळून घ्यायची आहे कणिक, कारण थोडेसे कधीतरी गाठी राहतात थोड्याफार, त्या पूर्ण गाठी निघायला पाहिजे, नाहीतर सोऱ्यामध्ये अडकतात किंवा मग चकलीमध्येही। त्याप्रमाणे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मसाले आपण आधीच टाकून घेऊया, नंतर डाळ मिक्स करून घेऊ। मीठ टाकल्यानंतर जिरे किंवा जिरे पावडर वापरली तरीही चालेल। चकलीला छान रंग येण्यासाठी एक अर्धा चमचा हळद टाका। लाल तिखट मी 1.5 चमचा वापरलाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चकली तशी तिखट नसते। आणि ओवा हातावर चोळून, तीळ भरपूर टाकले तरीही चालेल, मी 2 चमचे तीळ घेतले, तिळाने खूप छान चव येते। आता हे संपूर्ण मसाले चकलीमध्ये छान मिक्स करायचे। दिवाळीमध्ये आपण भरपूर गोडाचे किंवा मैद्याचे पदार्थ बनवतो, त्यात आपण जर पौष्टिक असं काही करायचं झालं तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा नक्कीच वापर करू शकता मैद्याच्या ऐवजी। या प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा चकली। कितीही प्रमाणामध्ये तुम्हाला चकली बनवायची असेल ना, 1 किलो किंवा 2 किलो, तरीही याच प्रमाणामध्ये तुम्ही जर घेतलं तर अगदी परफेक्ट प्रमाण होतं। आता आपण डाळ शिजवताना घट्ट झाली होती, ती डाळ याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायची हाताने, पूर्ण गाठी फोडून डाळीच्या मधल्या, किंवा मग तुम्ही डवीने हाटून घेऊ शकता। डाळीमध्ये जर पाणी असेल तर त्याच पाण्यामध्ये तुम्ही कणिक मळून घ्या घट्टसर। आता आपल्या डाळीमध्ये पाणी नाही आहे, थोडं थोडं करत कणिक मळायची आहे। ह्याची कणिक घट्टच असायला हवी आहे, पातळ नका करू। हे पहा, या प्रकारे मी तुम्हाला परत हाताने दाबून दाखवते। घट्ट अशी कणिक मळून झालेली आहे। आता आपण सोऱ्यामध्ये चकल्या करून घेऊया। कणिक टाकून तेल गरम करून घ्या आणि मीडियम गॅसवरती तळून घ्या। हे पहा, परफेक्ट अशा चकल्या होतात। तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तरीही परफेक्टच बनतील। आणि हे शेवटचा जो आहे त्याला चिटकून घ्या, म्हणजे तेलामध्ये टाकताना पसरणार नाही। आता हलकेच तेलामध्ये सोडून घेऊया। हलक्या हाताने तेल गरम करून मीडियम गॅसवरती तळा आणि जेव्हा अर्धवट तळून झाल्यानंतर गॅस थोडा फास्ट ठेवा, म्हणजे चकली मऊ नाही पडणार। ही चकली तेलामध्ये उकळती आहे, म्हणजे बरोबर चिटकली नसेल साईडला। तसं जेव्हा शेवटचा लेयर असतो तो परफेक्ट दाबून चिटकून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये अशी चकली निघणार नाही। एक 2-5 मिनिटं तुम्ही राहू द्या, नंतर पलटून घ्या दोन्ही साईडनी। तेल जर जास्त असेल तर तुम्हाला पलटायची गरज नाही पडणार। एक 5 ते 7 मिनिटं
तेलामध्ये ठेवून खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात. तुम्हाला जर दिवाळीच्या अशाच मैदा न वापरता रेसिपी पाहायच्या असतील तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खुसखुशीत आपली चकली तयार आहे. थँक्यू.